नमस्कार मंडळी, माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत. माझ्या घरी मेथीची भाजी फारशी कोणाला आवडत नाही, पण मेथीचे पराठे सगळे खूप आवडीने खातात. पण आज मी एका वेगळ्या पद्धतीने पराठा बनवलेला आहे आणि तोही सगळ्यांना खूप जास्त आवडला. हे पराठे पोळ्यांसारखे मस्त टम्म फुगतात आणि खूप टेस्टी लागतात. हा पराठा बनवणं खूप सोपं आहे आणि पटकन तयार होतो आणि इतका मऊसूद होतो की तुम्ही मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता. आज याच पराठ्यांची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरू करू. सगळ्यात आधी मी वाटण वाटून घेतलेलं आहे आणि त्यासाठी घेतलेल्या आहेत 4 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं मी ठोंब्याने टेचून घेतलेलं आहे किंवा आपण मिक्सरमध्ये बारीक करू शकतो. गव्हाच्या पिठाची आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे आणि कणिक घट्ट मळायची आहे, पण चांगली मऊ मळून घ्यायची आहे. एक मेथीची पेंडी मी निवडून घेतलेली आहे आणि त्याची पूर्ण माती निघेपर्यंत 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून घेतली आहे. आता ही मेथी आपल्याला अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. चिरलेली सगळी मेथी मी एका ताटामध्ये काढली आहे आणि आता आपण पराठ्याचं सारण बनवून घेऊया. त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 3 चमचे तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की 1 चमचा जिरे टाकायची आहे. त्यानंतर अर्धा छोटा चम्मच हळद टाकायची आहे. चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि आपण जे मिरची, लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण बारीक केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. वाटण परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे आणि आत्ता सध्या मी 3 मोठे चमचे बेसन पीठ टाकत आहे. जर आपलं सारण पातळ झालं तर आपल्याला नंतर अजून थोडंसं बेसन पीठ टाकावं लागू शकतं. आता हे बेसन पीठ आपल्याला त्या तेलामध्ये आणि वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं भाजून घ्यायचं आहे. बरं मंडळी, तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल. बेसन भाजून झाल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे किंवा आपण चिली फ्लेक्स पण टाकू शकतो. आता त्याच्यामध्ये चिरून घेतलेली मेथी टाकायची आहे आणि ती बेसनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मेथी हलवून घेत असताना कढईला लागलेलं बेसन पीठ आपल्याला काढत राहायचं आहे, म्हणजे ते करपणार नाही. आपल्या सारणामध्ये मेथीची भाजी जास्त दिसत आहे आणि बाइंडिंगसाठी यूज केलेलं बेसन पीठ थोडं कमी आहे, त्यामुळे अजून मी त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे बेसन पीठ टाकत आहे. आता त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ भाजीमध्ये मिक्स करून घेतलं की आपलं पराठ्याचं सारण तयार आहे. हे सारण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच पराठा बनवायचा आहे. आता आपण पराठा बनवून घेऊया. त्यासाठी कणकेचा एक गोळा घ्यायचा आहे आणि आपण जसं पुरणपोळीसाठी उंडा बनवतो, अगदी आपल्याला तसाच उंडा बनवून घ्यायचा आहे. आता थोडंसं सारण हातात घ्यायचं आणि त्याचाही एक छोटा गोल गोळा करून घ्यायचा. तो उंड्यामध्ये भरायचा आणि उंडा बंद करून घ्यायचा आहे. उंडा आपला तयार झालेला आहे. याला दोन्ही साईडनी थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि त्याचा पराठा लाटून घ्यायचा.
आपला पराठा लाटून तयार आहे आणि मी गॅसवरती आधीच तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा गरम झाला की मग त्याच्यामध्ये आपल्याला पराठा टाकून घ्यायचा आहे. पराठा आपल्याला दोन्ही साईडनी मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे. भाजून झाल्यानंतर त्याच्यावरती तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे. आपले सगळे पराठे मस्त टम्म फुगलेले आहेत आणि मी तुम्हाला एक पराठा कट करून दाखवते. तुम्ही बघू शकता की आपले पराठे खूप मऊ झालेले आहेत आणि मी जे सारण भरलेलं आहे ते देखील शेवटपर्यंत भरलं गेलेलं आहे. जर तुमच्या घरच्यांना ही मेथीची भाजी आवडत नसेल तर अशा प्रकारचे पराठे नक्की बनवून पहा, त्यांना खूप आवडतील. आणि तुम्हाला आणि त्यांना ते पराठे कसे वाटले मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माझा पराठ्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर ते देखील कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार. बाय बाय.